मुळशी पॅटर्न तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, पण आपल्या कोकणात त्याहीपेक्षा भयानक दोडामार्ग पॅटर्न सुरू झाला. गोव्याच्या बाजूला कोकणातला दोडामार्ग नावाचा तालुका आहे, जे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं नंदनवन आहे, जिथे 17 लाख वर्ष जुनी देवराई आहे आणि तिथे हा किंग कोब्रा नावाचा अतिशय दुर्मिळ असा साप आढळतो, जिथे पट्टेरी वाघाचा अधिवास आहे, जिथे हॉर्नबिल सारखे पक्षी आढळतात, जिथे अशा देवराया आहेत जिथे हत्तीला लोक देव म्हणून पुजतात. असं नैसर्गिक वैभव लाभलेल्या दोडामार्ग तालुक्याची फक्त आणि फक्त गोव्यातल्या बिल्डर लॉबीला, टुरिझम लॉबीला रिसोर्सेस पाहिजेत, खडी पाहिजे, क्रशर पाहिजे, चिरा पाहिजे, म्हणून आता ओरबाडण्याचा उपक्रम सुरू झालेला आहे. आम्ही या राखणदार पदयात्रेत अगदी कणकुंबीपासून गोवा दोडामार्ग करत आता मालवणपर्यंत पोचलोय. आता बातमी अशी लागली आहे की काल परवापर्यंत आम्ही ज्या गावांमध्ये होतो की त्या निसर्ग संपन्न उसप, बोडदे, केर सारख्या गावांमध्ये महाराष्ट्र सरकारच्या जमिनीवरती क्रशरचा प्रकल्प उभा राहणार आहे आणि नायक नावाचा कोणीतरी माणूस आहे ज्याचं पणजीमध्ये ऑफिस आहे, त्याला दोडामार्ग ओरबाडायचा. का? कारण तिथून वाळू घ्यायची, तिथून खडी घ्यायची, चिरे घ्यायचे आणि हे सगळं रॉ मटेरियल जे लागतंय ना, त्याच्यासाठी आमचे जलजंगल जमिनी संपवायचे. म्हणजे एकीकडे संपन्न असं लोकांचं जगणं, जे हजारो वर्षांपासून आम्ही राखणदाराच्या रूपात ज्याला पूजत आलो, त्या देवराया उद्ध्वस्त करायच्या, त्या सातेरीची माती खाण म्हणून विकायची. आणि कोणाचा विकास करणार आहोत आपण? हा विकास गोयकरांना पण नको आहे, हा कोकणकरांना पण नको आहे. मग असे कोण माणसं आहेत ज्यांच्यासाठी आपण हे कोकण, हे गोवा उद्ध्वस्त करत चाललो? असं होत राहिलं तर मग आमच्या पुढच्या पिढ्यांचं काय होणार? हा विचार आज आपल्या प्रत्येकाला करण्याची गरज आहे. आणि हा विचार घेऊनच केर, उसप, बोडदे गावातली लोक आता जागरूक झालेली आहेत आणि त्यांना आपल्या सगळ्या लोकांची साथ हवी आहे. ज्या गावात त्या लोकांनी उंच उंच झाडं जपली, जिथे हॉर्नबिल घरटी बांधतो, जिथे पट्टेरी वाघाचा अधिवास आहे, ज्या जंगलांमधून हत्ती फिरतो, त्या महाराष्ट्रातल्या स्वर्गामध्ये क्रशर घेऊन येत आहे आणि तिथे लोकांना सांगताय, त्या पत्रकामध्ये असं लिहिलं जातंय की या क्रशरच्या आजूबाजूला अजिबात पाणी नाही आहे, अगदी ओसाड भाग आहे, इथे कोणताही पक्षी नाही, प्राणी नाही. ज्या भागाला माधव गाडगीळ समितीने अतिसंवेदनशील, मोस्ट इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये टाकण्याची घोषणा केली होती, त्या भागाला आज सरकार संपवायला निघालेलं आहे. आपल्याला मात्र एक व्हायला लागणार आहे, राखणदार बनावं लागणार आहे. केर गावात आम्ही येतोय, तिथल्या लोकांसोबत बोलणार आहोत. आपण राखणदार बनून सगळे एक होऊन दोडामार्ग तालुक्यातल्या निदान लोकांनी तरी एकत्र या. आज आपल्या अस्तित्वाची लढाई आहे, एकत्र लढून लढायचं आहे. आपल्या सातेरी भूमिका, आपल्या गावाच्या राखणदारांना वाचवण्यासाठी पुढे यायचंय.